नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवशंकर ठोसर पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मॅथ्स टॉपर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करीत आहे। सुरू असलेला आपले चॅप्टर लॉजिक, त्याच्यामधला आधी जो कन्सेप्ट आपला झालेला आहे तो आहे कंजंक्शन आणि डिस्जंक्शन। लॉजिकल ऑपरेशन आपण यूज केलेले होते। या ऑपरेशनवरच आधारित आजचा आपला एक्सरसाइज आहे 1.2 आणि त्याच आपण पूर्णपणे शिकणार आहे। एक्सरसाइज 1.2 मध्ये तुम्हाला दोन क्वेश्चन दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले असतात आणि दिलेले कंपाऊंड स्टेटमेंटचा आपल्याला सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचा आहे। तो क्वेश्चन नंबर 1 चा पार्ट झाला। क्वेश्चन नंबर 2 मध्ये परत आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट दिलेला आहे आणि आता त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला काढायची आहे। मग अशा प्रकारचे आपलं हे जे एक्सरसाइज आहे ते आता आपण बघणार आहे। या एक्सरसाइज मध्ये दिलेले क्वेश्चन परीक्षेमध्ये किंवा टेस्ट मध्ये कमीत कमी 1 मार्क किंवा जास्तीत जास्त 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतात। तर अशा प्रकारचं आजचं हे जे एक्सरसाइज आहे त्याचा आता आपण अभ्यास करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहे एक्सरसाइज 1.2। पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिकल फॉर्म। म्हणजे दिलेले स्टेटमेंट आपल्याला सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये लिहायचे आहेत। मग आता पहिलं दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट ते आता आपण बघू। पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, मँगो इज अ फ्रूट बट पोटॅटो इज अ व्हेजिटेबल्स। मग कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन दिलेलं असते। मग आता याच्यामधील दिलेले दोन सिंपल स्टेटमेंट आपण आधी स्मॉल लेटरने डिनोट करून घ्यायचे। म्हणून मग लेट स्टेटमेंट पी, मँगो इज अ फ्रूट, मँगो इज अ फ्रूट। नंतर पोटॅटो इज अ व्हेजिटेबल हे डिनोट केलं आपण स्टेटमेंट क्यूनी आणि नंतर त्याचा सिम्बॉलिकल फॉर्म आपल्याला लिहायचा आहे। तर दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह आपण बट आपल्याला दिलेलं आहे। मग बट जर का दिलेला असेल तर आपलं ऑपरेशन असते कंजंक्शन। मग देअर फोर आपला सिम्बॉलिकल फॉर्म इन स्टेटमेंट पी कंजंक्शन स्टेटमेंट क्यू। म्हणजे अशा पद्धतीचा आपला सिम्बॉलिकल फॉर्म आलेला असेल। बट हे लॉजिकल कनेक्टिव्ह असताना आपण कंजंक्शन ऑपरेशन यूज करायचं असते। त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट आता आपल्याला दिलेलं आहे, आयदर वी प्ले फुटबॉल और गो फॉर सायकलिंग। तर यामध्ये आता हे कंपाऊंड स्टेटमेंट आपण एक आयदर आणि दुसरा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ऑर, म्हणजे आयदर ऑर या दोन ॲब्रिव्हिएशन्सनं आपण हे यूज केलेलं आहे। मग या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आपण ओळखून घ्यायचे। तर पहिलं आहे वी प्ले फुटबॉल आणि सेकंड आहे वी गो फॉर सायकलिंग। आपण अनुक्रमे डिनोट करून घ्यायचे स्टेटमेंट पी आणि स्टेटमेंट क्यूनी। मग आता आयदर ऑर आल्यानंतर आपण ऑपरेशन यूज करतो डिस्जंक्शन। मग देअर फोर सिम्बॉलिकल फॉर्म इज स्टेटमेंट पी डिस्जंक्शन स्टेटमेंट क्यू। म्हणजे अशा प्रकारे आपला सिम्बॉलिकल फॉर्म आलेला असेल लक्षात। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते लिहायचे आहेत। तिसरा आता मित्रांनो आपल्याला दिलेला आहे, मिल्क इज अ व्हाईट और ग्रास इज अ ग्रीन। तर यामध्ये सर्वात पहिले कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आपण पहिले स्टेटमेंट घेतलं पी, मिल्क इज अ व्हाईट, स्टेटमेंट क्यू, ग्रास इज अ ग्रीन आणि लॉजिकल कनेक्टिव्ह याच्यामध्ये यूज झाला ऑर। म्हणून मग आपलं ऑपरेशन इन डिस्जंक्शन, देअर फोर सिम्बॉलिकल फॉर्म इज पी डिस्जंक्शन क्यू। अशा पद्धतीचं ते राहिलेलं आहे। मग पुढचा नंबर 4, इन स्पाइट ऑफ फिजिकल डिझॅबिलिटी, इन स्पाइट ऑफ फिजिकल डिझॅबिलिटी। तर याच्या मधामध्ये आपल्याला एक नवीन ॲब्रिव्हिएशन आलं, इन स्पाइट ऑफ फिजिकल डिझॅबिलिटी कॉमा राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास। थोडं कन्फ्युजन होईल तुम्हाला, तर कन्फ्युजन व्हायसारखं असं काहीच नाही याच्यामध्ये। फक्त एक प्रोसेस लक्षात ठेवायची की राहुल एक फिजिकल डिझॅबिलिटी आहे आणि फिजिकल डिझॅबल असल्यानंतरही राहुल क्लासमध्ये सर्वप्रथम उभा राहिलेला आहे। तर राहुल क्लासमध्ये उभं राहायच्या अगोदरपासूनच राहुल एक फिजिकल डिझॅबिलिटी आहे। म्हणजे याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी लक्षात घ्यायची। तर पहिली ॲक्टिव्हिटी फिजिकल डिझॅबिलिटीची आहे, म्हणून मग स्टेटमेंट घ्यायचं पी, तर राहुल हॅज अ फिजिकल डिझॅबिलिटी। नंतर स्टेटमेंट क्यू, राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास, राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास। म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्थित लिहिल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लिहायचं सिम्बॉलिकल फॉर्म। तर इन स्पाइट ऑफ असं लॉजिकल कनेक्टिव्ह देत असताना आपण याच्यामध्ये कंजंक्शन ऑपरेशन यूज करायचं। मग देअर फोर सिम्बॉलिकल फॉर्म इज स्टेटमेंट पी कंजंक्शन स्टेटमेंट क्यू। म्हणजे अशा पद्धतीचं आपलं सिम्बॉलिकल फॉर्म आलेलं असेल। नंबर 5, जगदीश स्टेज ॲट होम व्हाईल श्रीजित अँड शाल्मली गो फॉर अ मूवी। काही विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्यूज होईल कारण की याच्यामध्ये अँड पण एक लॉजिकल कनेक्टिव्ह झालेलं आहे आणि एक आलेलं आहे व्हाईल। तर याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी प्रोसेस लक्षात घ्यायची की जगदीश हा घरीच थांबणार आहे आणि नंतर श्रीजित आणि शाल्मली दोघां मिळून पिक्चर बघायला जाणार आहे, चित्रपट बघायला जाणार आहे। म्हणून
मग याच्यामधली ॲक्टिव्हिटी असताना तर सर्वप्रथम पहिलं स्टेटमेंट घ्यायचं, जगदीश स्टेज ॲट होम म्हणजे जगदीश घरीच राहणार. नंबर 2 की शाल्मली आणि श्रीजित दोघीजणं मूवी बघायला जाणार, म्हणजे अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी ती आलेली आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह व्हाईल याच्यामध्ये दिलेलं असल्यामुळे आपलं ऑपरेशन इज इन कंजंक्शन, देअरफॉर सिम्बॉलिकल फॉर्म इज पी कंजंक्शन क्यू. म्हणजे अशा पद्धतीचा आपला सिम्बॉलिकल फॉर्म आलेला असेल. म्हणजे अशा पद्धतीचा आपला पहिला क्वेश्चन हा सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहणार. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सॉल्व्ह करणार क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 आधी समजून घ्यायचा. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट, असं आपल्याला ते दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज लिहायचे आहे. तर सर्वप्रथम आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट आपण समजून घ्यायचं. क्वेश्चन पहिलं पहा, त्याच्यामधलं √3 इज अ रॅशनल नंबर ऑर, लॉजिकल कनेक्टिव्ह झालेला आहे ऑर. 3+i इज अ कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे अशा पद्धतीचं आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यापैकी आपण पहिलं स्टेटमेंट घेतलं पी. √3 इज अ रॅशनल नंबर, √3 इज अ रॅशनल नंबर असं आपल्याला दिलेला आहे. तर हे स्टेटमेंट या ठिकाणी √3 इज अ रॅशनल नंबर याची ट्रूथ व्हॅल्यूज आहे फॉल्स, कारण की √3 हा इरॅशनल नंबर असते. √3 कोणता नंबर आहे? इरॅशनल नंबर. मग याची ट्रूथ व्हॅल्यूज काय होऊन जाईल? एफ. मग त्याच्यानंतरचं स्टेटमेंट क्यू आपण घेतलं. 3+i इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हा आय कन्सिडर करता मित्रांनो. 3+i इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर ज्या नंबरमध्ये इमॅजिनरी पार्ट असते आय, त्या नंबरला आपण काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स नंबर. तर ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू. मग नंतर आता आपल्याला घ्यायचा सिम्बॉलिकल फॉर्म. तर दोन्ही स्टेटमेंटचं लॉजिकल कनेक्टिव्ह आलेलं आहे ऑर. ऑर आलं म्हणजे आपलं ऑपरेशन असते डिसजंक्शन. मग देअरफॉर सिम्बॉलिकल फॉर्म इज पी डिसजंक्शन क्यू. म्हणजे अशा पद्धतीचा आपला सिम्बॉलिकल फॉर्म आलेला असेल. पण मग आता एवढ्यावरच न थांबता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं असते. जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचे काय फाइंड आउट करायचं? आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज. मग ट्रूथ व्हॅल्यूसाठी आपण ट्रूथ टेबल तयार करून घ्यायचा. ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर काय येते पहा. सर्व पहिल्या याच्यामधल्याचं स्टेटमेंट पी, दुसऱ्या याच्यामधल्याचं स्टेटमेंट क्यू, आणि तिसऱ्या याच्यामधल्याचा सिम्बॉलिकल फॉर्म म्हणजे स्टेटमेंट पी डिसजंक्शन स्टेटमेंट क्यू. अशा पद्धतीचा सिम्बॉलिकल फॉर्म आलेला असेल. आणि त्याच्यानंतर आपण आता पीची ट्रूथ व्हॅल्यू आपली आलेली आहे फॉल्स. पीची ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला काय आलेली आहे? फॉल्स. क्यू या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आली टी. आता पहा, एका स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आली एफ, एका स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आली टी. आणि जेव्हा डिसजंक्शन ऑपरेशन असते तेव्हा एक युनिक रिझल्ट असा आहे की जेव्हा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तेव्हा आन्सर काय असते? फॉल्स. डिसजंक्शनमध्ये जेव्हा कमीत कमी एका स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू टी असेल, ट्रू असेल, तेव्हा त्याचं होल डिसजंक्शन इज ऑल्सो ट्रू. देअरफॉर आपली व्हॅल्यू काय आली? पी डिसजंक्शन क्यूची व्हॅल्यू आली टी. मग देअरफॉर आपण असं खाली लिहू शकतो पी डिसजंक्शन क्यू इज इक्वल्स टू टी. म्हणजे अशा पद्धतीचं आपल्या या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे. मग आपण आता क्वेश्चन नंबर घेऊ सेकंड. क्वेश्चन नंबर येईल आता आपला सेकंड. सेकंडमध्ये पहा, ज्युपिटर इज अ प्लॅनेट अँड मार्स इज अ स्टार. ज्युपिटर इज अ प्लॅनेट अँड मार्स इज अ स्टार. म्हणजे ज्युपिटर हा एक ग्रह आहे आणि मार्स हा एक काय प्रकारचा तारा असं आपल्याला दिलेलं आहे. मग सर्वप्रथम पहिले स्टेटमेंट लिहून घ्यायचं पी. ज्युपिटर इज अ प्लॅनेट. मग आता ज्युपिटर हा प्लॅनेट आहे, हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. मग देअरफॉर इज ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. नंतर दुसरं मार्स इज अ स्टार. मला दुसरं स्टेटमेंट आहे मार्स इज अ स्टार, याची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स. म्हणजे स्टेटमेंटची व्हॅल्यू किती आली? फॉल्स. आता याच्यानंतर दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचा आपल्याला लिहायचा सिम्बॉलिकल फॉर्म. मग आता दोन्ही सिम्पल स्टेटमेंट आपण लॉजिकल कनेक्ट यूज केला अँड देअरफॉर ऑपरेशन इज कंजंक्शन. मग याच्यामध्ये काय येईल? पी कंजंक्शन क्यू. अशा प्रकारचं आपलं सिम्बॉलिकल स्टेटमेंट आलेलं असेल. आता आपल्याला घ्यायचं आहे ट्रूथ टेबल. मग ट्रूथ टेबलमध्ये पहिल्या याच्यामध्ये व्हॅल्यू आपण लिहून घ्यायची स्टेटमेंट पी, दुसऱ्या याच्यामध्ये व्हॅल्यू लिहायची क्यू, आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपण लिहायचं सिम्बॉलिकल फॉर्म म्हणजे पी कंजंक्शन क्यू. अशा पद्धतीचं आपण लिहिलेलं आहे. आता पहिलं स्टेटमेंट जे आपलं पी आहे, ज्युपिटर इज अ प्लॅनेट, त्याची ट्रूथ व्हॅल्यू आलेली आहे टी, कॅपिटल टी. दुसरं स्टेटमेंट आहे मार्स इज अ स्टार, त्याची ट्रूथ व्हॅल्यू आलेली आहे फॉल्स. आणि त्याच्यानंतर पहा, दोन्ही स्टेटमेंटमध्ये आपलं ऑपरेशन आहे कंजंक्शन. मग कंजंक्शनमध्ये जेव्हा एका तरी स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल तेव्हा त्याचा होल कंजंक्शनचा आन्सर काय असते? परत फॉल्स. मग देअरफॉर आपला आन्सर काय आलेला आहे या ठिकाणी?
फॉल्स. टी कंजंक्शन एफ इज इक्वल्स टू काय असते एफ. कंजंक्शनमध्ये दोन्ही व्हॅल्यू कशा पाहिजे ट्रू. मग देअरफॉर आपण लिहून घ्यायचं पी कंजंक्शन क्यू इज इक्वॅलंट टू आपली व्हॅल्यू किती आली फॉल्स. अक्षर समजून घ्यायचं मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीचा आता आपला हा क्वेश्चन झालेला आहे 2. 2च्या नंतर आता आपण 3. तिसऱ्यामध्ये आपल्याला पहा 2 + 3 इज नॉट इक्वल्स टू 5. 2 + 3 इज नॉट इक्वल्स टू 5. तर या ठिकाणी नॉट इक्वल्स टू पाहिजे. 2 + 3 इज नॉट इक्वल्स टू 5 ऑर 2 + 3 लेस दॅन 5. म्हणजे अशा पद्धतीचे आता आपल्याला काय दिलेले आहे दोन त्यांनी स्टेटमेंट. मग पहिलं स्टेटमेंट लिहून घ्यायचं पी 2 + 3 नॉट इक्वल्स टू 5. आता 2 + 3 5 आणि 5 इज नॉट इक्वल्स टू 5 असं कधी होणार नाही. मग देअरफॉर याची ट्रूथ व्हॅल्यूज आता काय येऊन जाईल आता याची ट्रूथ व्हॅल्यूज येऊन जाईल फॉल्स. म्हणून मग आपण लिहायचं एफ. दुसरं स्टेटमेंट आता क्यू घेतलं आपण 2 × 3 लेस दॅन 5. 2 × 3 इज इक्वल्स टू 6 आणि 6 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 5. म्हणजे या ठिकाणी याची स्टेटमेंट हे कसं आहे फॉल्स. मग देअरफॉर याची ट्रूथ व्हॅल्यू परत का आली फॉल्स. म्हणजे आपण काय लिहिला एफ. मग आता आपल्याला या कंपाऊंड स्टेटमेंटचं लिहायचं सिम्बॉलिकल फॉर्म. तर दोन्ही सिम्पल स्टेटमेंट आपण जॉईन केले लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर नुसार. मग देअरफॉर सिम्बॉलिकल फॉर्म इज पी डिस्जंक्शन क्यू. म्हणजे ऑर असेल लॉजिकल कनेक्टिव्ह तर आता आपलं ऑपरेशन कोणतं असते डिस्जंक्शन. आता आपण बघू ट्रूथ टेबल. मग पहिल्यामध्ये लिहून घ्यायचं स्टेटमेंट पी. दुसऱ्यामध्ये लिहायचं स्टेटमेंट क्यू. तिसऱ्यामध्ये लिहायचं सिम्बॉलिकल फॉर्म पी डिस्जंक्शन क्यू. मग पहिलं जे स्टेटमेंट आहे 2 + 3 नॉट इक्वल्स टू 5 याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली फॉल्स आली. त्याच्यानंतर क्यू जे स्टेटमेंट आहे 2 × 3 लेस दॅन 5 परत हे स्टेटमेंट कसं आलं फॉल्स. आणि लॉजिकल ऑपरेशन यूज होणार आहे डिस्जंक्शन. मग डिस्जंक्शनमध्ये जेव्हा दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असतात तेव्हा त्याचा आन्सर काय असते फॉल्स. म्हणजे म्हणून मित्र आपली व्हॅल्यू काय आली फॉल्स. म्हणून मग पी डिस्जंक्शन क्यू इज इक्वॅलंट टू फॉल्स. म्हणजे अशा पद्धतीचं आपली काय व्हॅल्यू काढली आपण ट्रूथ व्हॅल्यूज. मग आता याच्यानंतर आपण बघणार आहे पुढचं जे आपल्याला दिलेलं आहे 4. चौथ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे 2 × 0 इज इक्वल्स टू 2 अँड 2 + 0 इज इक्वल्स टू 2. तर अशा पद्धतीचं आता आपल्याला दिलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण स्टेटमेंट घेऊन घ्यायचं पी 2 × 0 इज इक्वल्स टू 2. असं कधी होणार नाही. कोणत्याही नंबरला आपण 0 मल्टिप्लाय केलं तर येणारा आपला आन्सर काय असते 0 असते. मग 2 × 0 इज इक्वल्स टू काय पाहिजे होतं 0. पण इथं दिलेलं आहे 2. मग देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. त्याच्यानंतर दुसरं क्यू स्टेटमेंट 2 + 0 इज इक्वल्स टू 2. हो म्हणजे कोणत्याही नंबरमध्ये 0 जर ॲड केला तर आन्सर तेच नंबर असते. म्हणजे 2 + 0 इज इक्वल्स टू 2. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आता याच्यामध्ये दोन सिम्पल स्टेटमेंट जॉईन केले लॉजिकल कनेक्टिव्ह अँड नो. मग देअरफॉर कंजंक्शन ऑपरेशन इज यूज. मग सिम्बॉलिकल फॉर्म इज पी कंजंक्शन क्यू. म्हणजे अशा प्रकारचा सिम्बॉलिकल फॉर्म आलेला असेल. आता आपण बघू ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलमध्ये आता पहिलं स्टेटमेंट लिहून घ्यायचं पी. नंतर स्टेटमेंट लिहायचं क्यू. नंतर सिम्बॉलिकल फॉर्म लिहून घ्यायचा. म्हणून मग पी कंजंक्शन क्यू. आता पी याची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. क्यू याची ट्रूथ व्हॅल्यू झाली टी. मग आता दोघांमध्ये ती कंजंक्शन आहे. तर कंजंक्शन ऑपरेशनमध्ये कोणत्या तरी एका स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स असेल देन होल कंजंक्शन इज ऑल्सो फॉल्स. म्हणजे याचा आन्सर काय येईल मित्र फॉल्स याचा आन्सर आलेला असेल. मग आता याच्यानुसार जर कधी आपण कधी पाहिलं तर देअरफॉर पी कंजंक्शन क्यू इज इक्वॅलंट टू याचा आन्सर आपल्याला आलेला फॉल्स. याचा आन्सर काय आलं मित्रांनो फॉल्स याचा आन्सर आलेला आहे. मग त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर पाहू आपण 5. 5मध्ये आपल्याला दिलेलं आहे 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर बट 11 इज अ प्राईम नंबर. मग यामध्ये आता सर्वप्रथम पहिले स्टेटमेंट लिहून घ्यायचं पी 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. मग 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे 9चा स्क्वेअर रूट हा एक प्रकारचा रॅशनल नंबर आहे. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यूज इज कॅपिटल टी. आणि त्याच्यानंतर 11 इज अ प्राईम नंबर. तर 11 हा प्राईम नंबर पण आहे म्हणून मग याची ट्रूथ व्हॅल्यू किती आली टी. आणि याचा सिम्बॉलिकल फॉर्म आता आपल्याला लिहायचा आहे. तर सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे बट. मग बट दिलेला आहे म्हणजे कोणतं ऑपरेशन यूज होईल कंजंक्शन. कंजंक्शनसाठी मग सिम्बॉलिकल फॉर्म आपला येईल पी कंजंक्शन क्यू. पी कंजंक्शन क्यू. नंतर आपण पाहणार ट्रूथ टेबल. तर पहिल्या याच्यामध्ये स्टेटमेंट लिहून घ्यायचं पी. दुसऱ्या याच्यामध्ये क्यू. तिसऱ्यामध्ये आपण घेतलं पी कंजंक्शन क्यू.
पी कंजंक्शन क्यू. तर पहिले पी स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आली टी, क्यूची पण ट्रूथ व्हॅल्यू आली टी, आणि जेव्हा दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील तेव्हा त्यांचं कंजंक्शन हे काय असते, ट्रू असते. देअरफॉर आपला आन्सर आलेला पी कंजंक्शन क्यू इज इक्वॅलंट टू कॅपिटल टी. म्हणजे अशा पद्धतीचा आपला आन्सर आलेला आहे. आता सर्वात लास्ट त्याच्यामधलं आपण घेणार आहे मॉस्को इज इन रशिया. मॉस्को इज इन रशिया और लंडन इज इन फ्रान्स. थोडंसं तुमचं जी के पण या ठिकाणी यूज होईल. मग मॉस्को इज इन रशिया, तर मॉस्को हे एक शहर आहे आणि रशिया हा एक देश आहे. तर मॉस्को इज इन रशिया, तर स्टेटमेंट कसं आहे, ट्रू स्टेटमेंट दिलेलं आहे. मॉस्को कोण्या ठिकाणी आहे, रशियामध्ये. मग देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यूज इज कॅपिटल टी. त्याच्यानंतर लंडन इज इन फ्रान्स, तर लंडन ही एक सिटी आहे की जी इंग्लंडमध्ये आहे. आता फ्रान्स हा एक देश आहे, मग लंडन इज इन फ्रान्स, तर हे याची ट्रूथ व्हॅल्यू इन फॉल्स, कारण की लंडन हे जे शहर आहे ते इंग्लंडमध्ये आहे, फ्रान्समध्ये नाही आहे. मग देअरफॉर इज ट्रूथ व्हॅल्यू इज यफ. आणि मॉस्को इज इन रशिया और लंडन इज इन फ्रान्स, तर लॉजिकल कनेक्टिव्ह यूज झाला और. मग देअरफॉर त्या ठिकाणी सिम्बॉलिकल फॉर्म इन त्याचं पी डिस्जंक्शन क्यू. सिम्बॉलिकल फॉर्म कोणते, पी डिस्जंक्शन क्यू. आता आपण पाहणार ट्रूथ व्हॅल्यूज. तर ट्रूथ व्हॅल्यूजमध्ये सर्वात पहिले ट्रूथ टेबलमध्ये आपण पहिले लिहिणार स्टेटमेंट पी, दुसरं लिहिणार स्टेटमेंट क्यू, आणि तिसऱ्यामध्ये आपण लिहिणार ऑपरेशन पी डिस्जंक्शन क्यू. तर पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यूज आपली आलेली आहे टी, दुसऱ्या स्टेटमेंटची याची ट्रूथ व्हॅल्यू आलेली आहे फॉल्स, आणि आपलं ऑपरेशन आहे डिस्जंक्शन. डिस्जंक्शनमध्ये जेव्हा कमीत कमी एका जरी स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू असेल देन द होल डिस्जंक्शन आन्सर इज ट्रू. मग याची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे, टी. म्हणजे अशा पद्धतीने पी डिस्जंक्शन क्यू याचा आन्सर आपला आलेला आहे टी. म्हणजे अशा पद्धतीचा आता आपला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह झालेला आहे. धन्यवाद. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजचं एक्सरसाइज 1.2 घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ आपण जरा नवीन प्रकारे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पॉवर पॉईंटच्या स्लाइड यूज केलेल्या आहेत. आज आपण बोर्डचा वापर कमी प्रमाणात केला, म्हणजे केलाच नाही असं म्हटलं तरी चालेल. तर या व्हिडिओमध्ये कोणता पार्ट आपल्याला आवडला किंवा कोणता आवडला नाही हे तुम्ही नक्की त्याच्यामध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपला पुढचा व्हिडिओ पण येणार आहे. धन्यवाद.